नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत टमाटे न वापरता टोमॅटोचा सॉस। आणि हा एकदम टोमॅटो सॉस सारखाच लागते, खायलाही खूप छान लागते आणि करायला एकदम सोपा आहे। कशा पद्धतीने बनवला, काय बनवला हे तुम्ही सगळं बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करू। इथे मी आंबे घेतलेले आहेत, हे कलमी आंबे आहेत, जास्त आंबट नसतात। अशा पद्धतीचेच आंबे घ्यायचे सॉस बनवण्यासाठी, कारण आपण जे गावरानी आंबे घेतो ते जास्त आंबट असतात, त्याच्यामुळे मी असे आंबे वापरलेले आहेत। आणि आपल्याला कडक पाहून घ्यायचे आहेत आंबे, नरम नसला पाहिजे। आता हे आंबे मी याची साल काढून घेणार आहे। वजनाने हे 1 किलो आहे। मस्त आंबा आहे, कडक एकदम। टोमॅटोच्या सॉसला तरी वेळ लागते बनवायसाठी, पण हा झटपट होणारा सॉस आहे। आंब्याची साल काढून घेतलेली आहे। आता आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत। आंबा खूप कडक आहे, त्याच्यामुळे असे काप करून घेणार आहे मी त्याचे। आकार कसा याला तरी चालते, काही हरकत नाही। आंब्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत मी। आता ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। एकदम सोप्या पद्धतीची आणि झटपट होणारी रेसिपी आहे। याच्या आधी मी आंब्याच्या रेसिपी तुम्हाला दाखवलेल्या आहेत, त्याही बघा तुम्ही। त्याच्यासोबतच टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये 1 आल्याचा तुकडा एवढा घेतलेला आहे मी 2 आंब्यासाठी। असं व्यवस्थित कापून टाकते। आणि त्याच्यासोबत टाकायचे आहेत 5-6 लसणाच्या पाकळ्या। आता हे आपल्याला कुकर मध्ये शिजवून घ्यायचं आहे। चला तर आता पुढची तयारी करून घेऊ। आता कुकर मध्ये अंदाजे 1 प्याला पाणी टाकून घेणार आहे मी। त्याच्यासोबतच हे आंब्याचे काप टाकून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्येच आपण लसूण आलं टाकलेलं आहे, ते पण छान शिजते पाण्यामध्ये। आणि थोडंसं पाणी अजून टाकून देते। आता कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता 3 शिट्ट्या होऊ देऊ, त्याच्यानंतर मग अजून पुढची कृती करू। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि कुकर थोडा थंड होऊ दे। कुकर थंड झालेला आहे। आता बघूया आपण कशा पद्धतीने शिजले आंबे। बघा किती मस्त शिजलेले आहेत। आता हे गरम असतानाच आपल्याला याच्यात रई फिरून घ्यायची आहे। आलं आणि लसूणही मस्त शिजलेलं आहे त्याच्यामध्ये। आता इथे मी रईने फिरवत आहे। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिक्सर मध्ये बारीक करू शकता याला, पण मी आता रईने फिरवून घेत आहे। आता मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे। थोड्या थोड्या आहे त्याच्यात आंब्याच्या गुठळ्या, त्या पण आपल्याला फोडून घ्यायच्या आहे। पण त्याच्या आधी इथे मी एक चाळणी घेतलेली आहे अशा प्रकारची, आणि खाली एक भांडं ठेवलेलं आहे। आता आपल्याला हा घर गाळून घ्यायचा आहे या चाळणीमधून। या चाळणीतून काढल्यामुळे काय होईल, आंब्यामध्ये गुठळ्या आहेत त्याही मोडून जातील आणि आता सॉस एकदम छान होईल। हे बघा अशा पद्धतीचा गर पडते मस्त। आता राहिलेलाही मी असाच गाळून घेणार आहे। आता सगळा गर काढून घेतलेला आहे आपण। बघा कसा मस्त प्लेन झालेला आहे। आता याच्यामध्ये एकही गाठ नाहीये। आता हे एका कढईमध्ये मी टाकून घेणार आहे आणि आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। आता या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि ते पण याच्यामध्ये टाकून घेणार आहे। अगदी अर्धा कप पाणी टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं।
गॅस चालू करून घेणार आहे. आता याला शिजायला जास्त वेळ नाही लागत, कारण आता आपण आंबा शिजवून घेतलेला आहे. 7-8 मिनिटात शिजून जाईल हे. गॅस चालू करून घेतलेला आहे. आता मस्त शिजत आहे. तोपर्यंत आपल्याला टाकून घ्यायचं याच्यामध्ये गूळ. एक अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे मी, आणि त्याच्यासोबतच टाकायची आहे अर्धी वाटी साखर. दोन्ही याच्यासाठी घेतलेली आहे आपण, त्याच्यामुळे चव एकदम छान लागते सॉसला. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून त्याला थोडं शिजू देऊ. हे शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे आता मसाले काढून घेऊ. काय काय टाकायचे आपल्याला सॉस मध्ये ते. आणि याला सारखं हलवत राहायचं, बुड नाही लागलं पाहिजे. आता या वाटीमध्ये मी अर्धा चम्मच काळं मीठ टाकून घेणार आहे. त्याच्यासोबतच टाकायचं आहे अर्धा चम्मच जिरे पावडर. भाजलेली जिरेची पावडर आहे ही. अर्धा चम्मच लाल तिखट. आणि अर्धा चम्मच साधं मीठ. आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण जे आता शिजवायला ठेवलेला आहे सॉस त्याच्यामध्ये टाकायचा आहे. तिखट मीठ तुम्हाला जर वाटलं थोडं प्रमाण वाढवू शकता तुम्ही याचं. एकदम चवदार सॉस होते हा, आणि करायलाही सोपा. टोमॅटोचा सॉस करायला तरी वेळ लागते आणि खूप कठीण जाते. हा खूप सोप्या पद्धतीने होते आणि तुम्ही करून वर्षभर ठेवू शकता, खराब नाही होत. आता आपल्याला टोमॅटोचा सॉस बनवायचा आहे. त्याच्यासाठी कलरही तसाच लागेल त्याला. तर त्याच्यासाठी मी आता त्याच्यामध्ये काय टाकणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे. सॉस मस्त शिजून राहिलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे एक बीट घेतलेला आहे मी. आता याची साल काढून घेणार आहे आणि खिसून मग याचा आपल्याला थोडंसं पाणी टाकून रंग तयार करायचा आहे. आणि त्याच्यासोबतच इथे थोडासा केशरी कलर घेतलेला आहे मी. हा जिलेबीचा कलर आहे. हे नाही मिक्स करून टाकायचं आहे, म्हणजे एकदम आपल्याला सॉसचा कलर येऊन जाईल त्याला. आता मी याची साल काढून घेते. याच्यामधलं थोडंच बीट खिसायचं आहे आपल्याला, कारण बीटचाही कलर खूप छान असते, डार्क एकदम. जास्त नाही टाकायचं. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते. आता हे बीटचं कलरचं पाणी या गाळणीने गाळून घेते. किती छान कलर आलेला आहे बघा. आता याच कलर मध्ये आपल्याला हा जिलेबीचा कलर टाकून द्यायचा आहे. 2-3 चिमूट टाकून देते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. तयार झाला आपला टोमॅटो सॉसचा कलर. आता हा कलर मी या सॉस मध्ये टाकत आहे. गॅसवर जे आपला शिजत आहे ना त्याच्यामध्ये. आता आधी 1 चम्मच टाकून घेणार आहे आणि पाहायचं आपल्याला, जोपर्यंत आपल्याला टोमॅटो सॉसचा कलर येत नाही तोपर्यंत टाकायचा आहे थोडा थोडा कलर. खूप छान लागते हा सॉस खायसाठी आणि दिसायला खूप छान दिसते. अजून 1 चम्मच टाकून देते. आता हा राहिलेला वाटीतला सर्व कलर टाकून देते, कारण एवढा कलर लागणारच आहे याला. बघा कलर टाकल्यामुळे किती छान कलर आलेला आहे. टोमॅटो सॉस सारखाच कलर आलेला आहे एकदम याला. तर अशा पद्धतीने तयार आहे आपला आंब्याचा सॉस. एकदम टोमॅटोच्या सॉस सारखाच वाटते. करायला एकदम सोपा आणि चवीला एकदम छान लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. जर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. आणि मला कमेंट करून सांगत जा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात. मिनिटात आपला टोमॅटो सॉस तयार झालेला आहे आणि आता थोडा जरी पातळ वाटत असेल पण थंड झाल्यावर हा घट्ट होऊन येते.
अशा पद्धतीने शिजवून घ्यायचा आणि थंड झाल्यावर भरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवला तरी चालते.